ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कालच आपण प्रार्थनेविषयी ऐकलं की प्रार्थना कशी असली पाहिजे आणि प्रार्थनेचं फळ काय असते. विश्वासाने केलेली प्रार्थना कधीच फुकट जात नसते. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेमध्ये आपण नक्की काय टाकलं पाहिजे, म्हणजेच प्रार्थनेला कशाची जोड दिली पाहिजे की ज्यामुळे ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचू शकेल. ती प्रार्थना एक इफेक्टिव्ह प्रार्थना म्हणून होऊ शकते. त्या प्रार्थनेमध्ये विश्वासाचं तेल टाकलं पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये संयम वृत्ती असली पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये सखोल विश्वास असला पाहिजे आणि त्या प्रार्थनेमध्ये आशा असली पाहिजे. या सर्व गोष्टींची मिलावट जेव्हा त्या प्रार्थनेमध्ये होत असते तेव्हा ती प्रार्थना कधीच फुकट जात नाही. त्या प्रार्थनेचं प्रतिफळ परमेश्वर आपल्याला नक्कीच देत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजेच दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाईल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपला मागण्यासाठी सांगत आहे, पण कशा प्रकारे? त्यामध्ये संयम वृत्ती असली पाहिजे आणि विश्वासाने मागितलं पाहिजे. कुरकुर न करता किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कुरकुर न करता विश्वासाने संयम वृत्ती बाळगून जेव्हा आपण मागत असतो तेव्हा परमेश्वर आपल्या विश्वासाकडे पाहत असतो, संयम वृत्तीकडे पाहत असतो आणि एक ना एक दिवस तो नक्कीच आपल्याला प्रतिफळ देत असतो. शोधा म्हणजे सापडेल. जेव्हा आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने, बारकाईने, विश्वासाने फार हार्डवर्क करून शोधण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा नवीन नवीन शोध आपल्याला परमेश्वराच्या द्वारे लागत असतात. कारण आपण विश्वासाने शोधत असतो. त्यामध्ये खरोखरच आपलं खूप कष्ट असतात आणि कष्टाने मिळवलेली भाकर आणि कष्टाने शोधलेली काही पण गोष्ट आपल्याला नेहमी मिळत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, शोधा परंतु विश्वासाने शोधा आणि नक्कीच जी हरवलेली वस्तू आहे तुम्हाला सापडणार आहे. शेवटी ठोका आणि दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाईल. म्हणजेच पूर्ण विश्वासाने, पूर्ण अंतःकरणाने तुम्ही त्या दरवाजावरती ठोकत राहा जोपर्यंत आतमधला व्यक्ती तो दरवाजा उघडत नाही. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की अशा प्रकारची प्रार्थना असली पाहिजे की जो व्यक्ती आतमध्ये आहे तो एक ना एक दिवस तुमच्या संयम वृत्तीकडे पाहून, विश्वासाकडे पाहून, तुमच्या त्या आशेकडे पाहून तो आतून ती खीळ उघडणार आहे आणि दरवाजा तुमच्यासाठी मोकळा करणार आहे. ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती म्हणजेच परमेश्वर आहे. तो दरवाजा म्हणजे स्वर्गीय दरवाजा आहे. आणि त्यासाठी मागणे, शोधणे आणि ठोके जरी आपल्याला सोपे वाटत असले परंतु ते फार कठीण आहे. कारण विश्वासाने सर्वच मागत नसतात, विश्वासाने सर्व शोधत नसतात आणि विश्वासाने सर्व त्या दरवाजावरती ठोकत नसतात. तर काही लोक प्रतिफळ मिळत नाही म्हणून कंटाळतात, कुरकुर करतात आणि मध्येच प्रार्थना सोडून देतात. परंतु जो शेवटपर्यंत विश्वासास टिकतो त्यालाच तो तारणाचा मुकुट मिळत असतो. आणि म्हणूनच प्रार्थना अशी करा की ज्याच्यामध्ये संयम वृत्ती असली पाहिजे, ज्याच्यामध्ये आशा असली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. आणि म्हणूनच आजचं पहिलं वाचन आपल्या समोर एका राणीचं उदाहरण ठेवत आहे की जिची संयम वृत्ती कधीच नष्ट झाली नाही, जिचा विश्वास कधीच उडून गेला नाही. तर राणी असून देखील सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ती परमेश्वरासमोर लोटांगण घालते व परमेश्वर विनवणी करते की आज तुझी दासी तुझ्यासमोर लोटांगण घालत आहे. आज मी एकटी पडलेली आहे आणि वाडवडिलापासून मी ऐकत आलेलं आहे, मी परमेश्वरचं वचन ऐकलेलं आहे की जी व्यक्ती एकटी असते त्याला परमेश्वर कधीच सोडत नसतो. आणि आज मी एकटी आली आहे आणि परमेश्वर मला माहिती आहे तुम्हाला मदत करणार आहे. आणि खरोखरच ती राणी म्हणजे एस्तेर. ती एस्तेर परमेश्वराकडे प्रार्थना करते शत्रूच्या तावडीतून सोडण्यासाठी आणि परमेश्वर तिची संयम वृत्ती पाहतो, परमेश्वर तिचा विश्वास पाहतो, परमेश्वर तिचा आशा पाहते आणि परमेश्वर तिला प्रतिफळ देते. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर ती लोटांगण घालून मोठ्या अंतःकरणाने प्रार्थना करते आणि ती प्रार्थना थेट परमेश्वराच्या हृदयाला स्पर्श होत असते. म्हणजेच तिने विश्वासाने मागितलं, विश्वासाने परमेश्वराचा शोध केला आणि विश्वासाने परमेश्वराचा दरवाजा ठोकला आणि परमेश्वर तिच्यासाठी तो दरवाजा उघडतो. आपण देखील प्रार्थना अशा प्रकारे करूया की ज्यामध्ये कुरकुर नसावी, ज्यामध्ये संयम वृत्ती असावी, ज्यामध्ये विश्वास असावा, ज्यामध्ये आशा असावी.
आणि ज्यामध्ये पुष्कळ असं कष्ट असावं, तेव्हा ती प्रार्थना खरोखरच इफेक्टिव्ह प्रार्थना बनत असते, एक महान आणि सक्रिय प्रार्थना बनत असते. आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया की आपल्या प्रार्थनेमध्ये या गोष्टींचा मिलावट करण्यासाठी आणि या गोष्टीद्वारे आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया.